नमस्कार, मी केतकी जोशी. नमस्कार, मी रेणुका आणि केतकी या वृत्तमालिकेमध्ये आपण बघणार आहोत की हा नवीन कायदा, त्याची अंमलबजावणी आणि या सगळ्याचबद्दल आपण नागरिकांना काय वाटतंय, महिलांना काय वाटतंय याबद्दल आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. ही बातमी काय मूळ समजून घेऊयात, कारण महिला सुरक्षेच्या दृष्टीनं महाराष्ट्रात लवकरच एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण कायदा येतोय. शक्ती असं या कायद्याचं नाव आहे. कालच्या बैठकीमध्ये या विधेयकाला हिरवा कंदील मिळालाय आणि येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात हे महत्त्वाचं विधेयक आता पटलावर मांडलं जाणार आहे. इतकी वर्ष बलात्काराच्या गुन्ह्याला जन्मठेपेची शिक्षा होती, पण या नव्या कायद्यात थेट फाशीची तरतूद करण्यात आली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे रेणुका, यामध्ये ॲसिड हल्ला करणाऱ्यांनाही आता जन्मठेप होऊ शकते. अनेक महत्त्वाची कलमं यामध्ये असणार आहेत. अंमलबजावणी कशी होईल हा तर प्रश्न आहेच आहे. आणि आपल्या सोबत आत्ता असणार आहेत महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर. यशोमती मॅडम, सगळ्यात आधी एक खूप महत्त्वाचा दिलासा देणारं हे विधेयक आहे. नक्कीच खूप आशा अपेक्षा आहेत या विधेयकाकडून. राज्यभरातल्या सगळ्याच वयोगटातल्या महिलांना खूप दिवस वाट पाहायला लागली, पण हा महत्त्वाचा कायदा आता अस्तित्वात लवकरच येईल अशी आपण आशा करूयात. या संपूर्ण विधेयकाबद्दल तुम्ही महिला आणि बालकल्याण मंत्री म्हणून काय सांगाल? हे जे विधेयक आहे हे एक खूप सकारात्मक पाऊल आहे. या ठिकाणी आपण मागचे जे कायदे होते त्यांच्यामध्ये काही अमेंडमेंट्स करतो आहे आणि IPC, CRPC मध्ये काही अमेंडमेंट्स करून त्या ठिकाणी पॉस्कोमध्ये काही अजून त्याच्यामध्ये कडक कायदे त्याच्यामध्ये शिक्षा करण्यात आलेली आहे. आणि याच्यामुळे काय होईल, जो व्यक्ती दोषी आहे त्याला वाटा नाही फुटणार, त्याला बिलकुल शिक्षा होईल. आणि ह्या जो कायदा केलेला आहे हा अतिशय बॅलन्स्ड आहे. ह्या कायद्यामध्ये जे चुकीचे मुद्दामून जर कोणाला फसवायच्या दृष्टिकोनातून जर कोणी कंप्लेन केली तर त्यांच्यासाठी सुद्धा पनिशमेंट केलेली आहे. हिनियस ऍक्ट्स जे आहेत, अट्रॉसिटीज ज्या फार ग्रेव्ह आहेत, त्या अट्रॉसिटीजवर मृत्यूदंडाचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. याच्या आधी त्यांना जन्मठेप होती, आता त्या ठिकाणी आपण मृत्यूदंड तिथे केलेला आहे. तर हा जो कायदा आपल्याला दिसतो आहे हा अतिशय चांगला आणि अतिशय महिलांचं आणि लेकरांचं, बालकांचं खरं सुरक्षता त्या ठिकाणी त्यांची जोपासणारा कायदा आहे. हा कायदा आता काल आम्ही मंत्रिमंडळामध्ये त्याला होकार मिळालाय. आता उद्या तो विधानसभेमध्ये ठेवण्यात येईल. तिथले डिस्कशन झाल्यानंतर तो दिल्लीमध्ये पाठवण्यात येईल. एक खूप मोठं पाऊल आहे. आपण बघतोय की कशा प्रकारे अट्रॉसिटीज महिलांवरच्या आणि निश्चितच. आणि म्हणूनच आशा आहे मला यशोमतीताई की या नव्या कायद्यामधून ही शक्ती निश्चितच सगळ्या महिलांपर्यंत पोहोचेल. आणखी एक प्रश्न अशासाठी महत्त्वाचा, कारण राज्य सरकारकडून या सगळ्याची जेव्हा तयारी केली जात होती तेव्हा ते टप्पे देखील आम्हाला ऐकायला अशासाठी आवडतील, कारण खूप आव्हानात्मक होती ही सगळी प्रक्रिया. आणि आंध्र प्रदेश सरकारकडे देखील यासाठी एक पथक गेलेलं होतं. ही नेमकी प्रक्रिया कशी होती आणि कोणकोणत्या गोष्टींचा यात सविस्तर विचार करण्यात आलाय? आंध्र प्रदेशमध्ये जो दिशा कायदा आहे त्या अनुषंगानं या ठिकाणी आपण ह्या कायद्याला शक्ती कायदा महाराष्ट्रामध्ये म्हटल्या जाईल. आंध्र प्रदेशने जो कायदा केला तो त्यांच्या दृष्टिकोनातून केला, पण आपलं महाराष्ट्रामध्ये इथली जिओ पॉलिटिकल सिच्युएशन वेगळी असल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये थोडा बदल या ठिकाणी आपण केलेला आहे. या कायद्याच्या अनुषंगानं 21 दिवसांमध्ये तो खटला निकाली काढण्याचे आदेश आहे. म्हणजे पहिले 15 दिवस आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला तो टाइम कमी पडला तर आयजींच्या परवानगीने 7 दिवसाचं एक्सटेन्शन त्या ठिकाणी मिळू शकेल. पण हा कायदा 45 डेज मध्ये पूर्ण व्यवस्थित जो दोषी आहे त्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे या दृष्टिकोनातून केलेला आहे. 1 वर्ष लागलं या सगळ्या गोष्टींसाठी. पहिलं आम्ही विधानसभेमध्ये त्याचं डिस्कशन होण्याच्या आधी आम्ही सगळेजण बसलो. मागचे जे मार्चचं अधिवेशन होतं त्याच्या आधी देखील सर्व महिलांचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना एकत्र आणून, जे एक्सपर्ट्स आहेत त्यांना एकत्र आणून, जे लीगल एक्सपर्ट्स आहेत त्यांना एकत्र आणून, अशा खूप साऱ्या डिस्कशन्स नंतर
जे काय मसुदा आज तयार झालेला आहे तो तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर कालच्या कॅबिनेटमध्ये देखील इफ्स अँड बट्स त्या सगळ्या याचे की बॅलन्स्ड राहायला पाहिजे या दृष्टिकोनातून देखील सगळे डिस्कशन झाले आणि ते सगळे अंग आज या मसुद्यामध्ये आपण कव्हर केलेले आहेत. या कायद्यामध्ये खरं 16 वर्षा वर मुलीवर जर कुठे काही अत्याचार झाला किंवा ऍसिड अटॅक झाला किंवा अट्रॉसिटीज झाली अशा प्रकारची गँग रेप चा काही विषय असतील तर त्याच्यासाठी फाशी ही शिक्षा या ठिकाणी दिलेली आहे. निश्चितच आणि त्याच्यामुळे निश्चितच त्याचा वचक धाक निश्चित त्याचा जाणवू शकेल अशी आशा करूयात यशोमतीताई. पण या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. गोविंद वाकडे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्यासोबत काही महिला देखील आहेत. गोविंद, अत्यंत क्रांतिकारी असा हा कायदा ठरू शकतो, ऐतिहासिक बदल होऊ शकतो अशा देखील प्रतिक्रिया आपल्याला मिळतात. तिथल्या महिलांचं काय म्हणणं आहे याबद्दल त्या थेट प्रश्न विचारू शकतात महिला आणि बालकल्याण मंत्र्यांना. अर्थातच रेणुका, त्याआधी मी एक घटना सांगतो की काल पिंपरी चिंचवडमध्ये एका पतीनं त्याची जी पत्नी आहे तिच्या गळ्यावर चाकूने वार केले, हातावर चाकूने वार केले आणि भर रस्त्यात घडलं. डोमेस्टिक व्हायलन्स जे आहे त्याचे कायदे आत्ताही कठोर आहेत पण त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळं कुठेतरी आता माझ्यासोबत ज्या सगळ्या महिला आणि तरुण्या आहेत यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी कायदा हातात घेतलेला आहे, अनेकांना चोप दिलेला आहे. जे जे कोणी म्हणून अत्याचार करणारे होते त्यांना पकडून मारलेलं आहे. म्हणून यांच्या प्रतिक्रिया आता आपण जाणून घेणार आहोत. सुरुवात खरं तर दामिनी ब्रिगेड तुम्ही याच निमित्तानं स्थापन केली होती. आता शक्ती कायदा येतोय. यशोमती ठाकूर आपल्या सोबत आहेत. तुम्हाला त्यांना काय विचारायचं का आणि या सगळ्याचं स्वागत कसं करतात? मी प्रथमतः ठाकरे सरकारचं, महाविकास आघाडी सरकारचं मनापासून सर्व महिला भगिनींच्या वतीनं अभिनंदन करते, या कायद्याचं स्वागत करते. यापूर्वी ही कायदे होते परंतु कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे गुन्हेगारांना शिक्षा होत नव्हती किंवा शिक्षेला विलंब लागत होता. या कायद्याकडनं सगळ्या महिला वर्गांच्या अशा अपेक्षा आहेत की जे कायद्यामध्ये तरतूद केली की 21 दिवसाच्या आत तपास आणि 30 दिवसाच्या आतमध्ये त्याचा निकाल, तर त्याप्रमाणे कारवाई व्हावी. यापूर्वी आम्ही कितीतरी आरोपींना स्वतः पकडून पोलिसांकडे दिलेले आहे परंतु आजही त्यांना शिक्षा होऊ शकलेली नाही आहे. मागच्याच 6 महिन्यापूर्वी पिंपरीमध्ये एका 7 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झाला आणि ॲसिड टाकून तिला जाळण्यात आलं परंतु आजही त्या गुन्हेगाराला शिक्षा झालेली नाही आहे. आमची अशी इच्छा आहे की नवीन कायद्या अंतर्गत या गुन्हेगारांना प्रथम शिक्षा व्हावी. अर्थात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला की आत्ता जे आरोपी ज्यांच्यावर आरोप सिद्ध झालेला आहे, अलीकडच्या काही काळामध्ये जे गुन्हे दाखल झाले होते, घडले होते, जे क्रूर गुन्हे होते, म्हणजे चाकणमध्ये अगदी 2 महिन्यापूर्वी एका तरुणीला निर्वस्त करून तिचा खून करण्यात आला होता, त्याचा जो गुन्हेगार आहे त्याला या शक्ती कायद्यानुसार त्याला शिक्षा मिळावी असं म्हणणं आहे. तुला काय वाटते? तू नेहमी तरुणीच्या संपर्कात असते. सर्वप्रथम तर आम्ही राज्य सरकारचा हा कायदा केल्याप्रमाणे आम्ही स्वागत करतो आणि या कायद्याने बऱ्याचशा महिलांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, जसे आता ऑफिसला जाणारे जे असतात, जे रात्री घरी यावं लागतं शिफ्ट झाल्यावर, किंवा सोशल मीडियावर ज्या महिलांच्या फोटोला ट्रोल केलं जातं, अशा पुरुषांना चांगलाच धडा मिळेल. आणि फक्त महिलांसाठी नाही तर हा पुरुषांसाठी सुद्धा केलेला कायदा आहे. जर एखाद्या महिलेने चुकीची कोणती रिपोर्ट फाईल केलं तर तिलासुद्धा त्रास होणार आहे, तिलासुद्धा शिक्षा होणार आहे. त्यामुळे आम्ही मनापासून या कायद्याचं स्वागत करतो. खरं तर स्वागत करतात. तरुणी आहे आपल्यासोबत, उद्योग नगरीमधली ही तरुणी आहे, महाविद्यालयीन तरुणी. आणि आपण जर बघितलं तर माझ्या मागे दुर्गा ब्रिगेडची सगळी ज्या महिलासुद्धा आहेत, या तरुणींनी हे दुर्गा ब्रिगेड स्थापन केलं. काय उद्देशानं स्थापन केलं आणि आता तुझी मागणी काय आहे या कायद्यानुसार? हा कायदा अतिशय चांगला काढलेला आहे. महिलांवरती जे अत्याचार होत आहेत त्याला एका ठिकाणी पुरुष घाबरतील म्हणजे, तर हा कायदा अतिशय सुंदर आहे. पण या कायद्याची अंमलबजावणी ही नीट व्हायला पाहिजे. कारण गोविंद तुझ्याकडे पुन्हा येणार आहोत. या महिलांनी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेत. आपल्यासोबत महिला आणि बालकल्याण मंत्री स्वतः आहेत. यशोमतीताई, तुम्ही ऐकलं असेल या महिलांचं म्हणणं. आम्हाला एकच प्रश्न आहे, तो म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स बद्दलचा, घरगुती हिंसाचाराचा जो कायदा आहे तो कायदा आणि हा कायदा यामध्ये महत्त्वाचा फरक काय आणि काय जुन्या कायद्यामध्ये नव्हतं जे या नवीन कायद्यामध्ये आणावं लागलं तुम्हाला? जुन्या कायद्यामध्ये आपल्याला टाइम 2 महिन्याचा मिळत होता. आता ह्या कायद्यामध्ये आपल्याला 21 दिवसाचा टाइम मिळतोय. जुन्या कायद्यामध्ये आपल्याला 6 महिने वेळ
त्या ठिकाणी कोर्टा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी होत्या. ह्या कायद्यामध्ये आपल्याला फक्त 45 दिवसाच्या आतमध्ये म्हणजे 21 दिवस आणि त्याच्यानंतर लागणारे जे काही फॉर्मॅलिटीज असतात त्याच्यामध्ये आपल्याला फक्त 45 डेजच्या आतमध्ये हा कायदा पूर्ण निकाली काढणार आहे. त्या मागच्या जुना जो कायदा होता त्याच्यामध्ये आपल्याला जन्मठेपेची शिक्षा होती. या ठिकाणी हिनियस ऍक्ट्स जे असतील त्या सगळ्या हिनियस ऍक्ट्सला किंवा एट्रॉसिटीजला या ठिकाणी आपल्याला मृत्यूदंड या ठिकाणी दिलेला आहे. आणि मी ऐकलं या सगळ्या मुलींचं आणि महिलांचं म्हणणं, तर ह्याच्यामध्ये 2 कायदे आपण केलेले आहेत. एक IPC आणि CRPC मध्ये काही अमेंडमेंट्स आणि दुसरा जो आहे कायदा तो स्पेशल कोर्ट्स आणि तिथली मशिनरीची एस्टॅब्लिशमेंट. तर ह्या कायद्याच्या अनुषंगानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये जितके जिल्हे आहेत त्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये असे विषय हाताळण्यासाठी स्पेशल कोर्ट्स केले जातील. त्याच्यानंतर अजून जे काही इन्स्टिट्यूशन्स आहेत त्या इन्स्टिट्यूशन्स मध्ये आपल्याला हे अशा महिलांना जिथे ठेवावं लागतं त्यांना काउन्सिलिंग करावं लागतं त्याच्यावर पण खूप भर दिला जाणार आहे. म्हणजे फक्त क्राईम आपण या ठिकाणी फक्त क्राईमच नाही आपण त्याला आळा घालत आहे, पण त्या मुलीच्या किंवा विक्टिमच्या रिहॅबिलिटेशन साठी सुद्धा खूप भर या ठिकाणी दिलेला आहे. निश्चितच अंमलबजावणी आणि आपण बघतोय की काउन्सिलिंग हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आहेतच. यशोमतीताई, डॉक्टर रश्मी पारसकर सामाजिक कार्यकर्ते आहेत आता आपल्यासोबत नागपूरहून. डॉक्टर रश्मी, याआधी देखील महिलांच्या अत्याचारावरच्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झाला होतात आणि तेव्हा महिलांच्या सुरक्षेबद्दल आणि काय तातडीनं त्यांनी उपाय केले पाहिजेत, कसं त्याला टॅकल केलं पाहिजे याविषयी आपण बोललो होतो. याबद्दल तुमची जेव्हा कायदा आता येऊ घातलाय काय प्रतिक्रिया आहे तुमची याबद्दल? कारण अजूनही त्याच्यात काही त्रुटी जाणवत आहेत का? तुम्ही देखील याबद्दल वाचलं नक्कीच असेल आणि तसं असेल तर आपण थेट यशोमतीताईंना देखील प्रश्न विचारू शकता. यशोमतीताईंना जर प्रश्न विचारायचा तर एक आहे, आम्हाला महिलांसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन हवेत. याचं कारण असं की 50% महिला जर भारताच्या लोकसंख्येत आहेत आणि महिला विरुद्धच्या गुन्ह्यांची इतकी प्रचंड वाढ होते आणि आता एक चित्र पण दिसतंय की मुली महिला स्वतः समोर येऊन कंप्लेंट करतायत, बोलू लागल्या आहेत. अशा वेळी आज जर कंप्लेंट्सची वाढ होते आहे तर महिलांसाठी पोलीस स्टेशन करण्याची तरतूद करण्याचं धाडस महाराष्ट्र शासनाने दाखवावं असं मला वाटतं. कायदा स्वागतार्ह एवढ्यासाठी आहे की हे एक पहिलं पाऊल, एक अजून एक पुढचं पाऊल आहे. कारण कायदा जोपर्यंत स्ट्रॉंग नसेल तोपर्यंत यंत्रणा सुधरून थोडंफार काहीतरी चेंज व्हायला म्हणून एक कायदा चांगला असणं गरजेचं आहे. त्या दिशेने हे एक पाऊल आहे असं म्हणता येईल. अनेक गोष्टी ह्या स्वागतार्ह आहे. खास करून ऍसिड हल्ल्यासाठी त्यांनी ज्या तरतुदी केल्या त्या पण बऱ्यापैकी आहेत. कारण ऍसिड हल्ला आणि रेप किंवा इतर गुन्हे जे महिलांविरुद्ध घडतात त्यामध्ये ऍसिड हल्ल्यामध्ये ती बाई खूप सफर होते. तिच्या अनेक प्लास्टिक सर्जरी 20, 25, 50 किती पण होऊ शकतात आणि त्यामध्ये तिला पैशाची पण गरज असते. तर हे एक रेकग्नाइज केलं आहे, हे त्याला एक मान्यता दिली आहे की हो अशा पद्धतीचा हल्ला झाल्यावर महिलांना आर्थिक खर्च पण खूप येतो. तर अशा काही चांगल्या तरतुदी केलेल्या आहेत. पण मुळातूनच एक सेन्सिटाइज्ड असलेले पोलीस आणि त्यांच्यासाठी एक वेगळं महिलांसाठी पोलीस स्टेशन ही एक प्रमुख तरतूद आहे. तो यशोमतीताईंना तुम्ही नक्कीच हा प्रश्न विचारू शकता की हे कधी होणार, आम्हाला अजून किती वाट पाहावी लागणार. यशोमतीताईंना आपण पोलीस स्टेशन बद्दलचा तर प्रश्न विचारणारच आहोत, पण मुख्य प्रश्न हा आहे की अंमलबजावणीचं काय? कारण याच्या आधी जे गुन्हे घडले ज्याच्यामध्ये शिक्षा तर सुनावल्या गेलेल्या आहेत, अनेकदा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे खटले चाललेले आहेत, शिक्षा सुनावल्या जातात पण त्यानंतर अपील केलं जातं आणि अनेक वर्ष खटले प्रलंबित असतात. त्या दृष्टीनं यशोमतीताई काय महत्त्वाची पावलं या कायद्यामध्ये उचलली जाणार आहेत आणि राज्य सरकारकडून कसे प्रयत्न केले जाणार आहेत त्यासाठी? मी मगाच सांगताना आपल्याला सर्वांना सांगितलं की इथं सिस्टम, ज्युडिशियल सिस्टमला सुद्धा आपल्याला ऍग्रिवेट करावं लागणार आहे. त्याला सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्टवर टाकत असताना म्हणजे मी म्हटलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्पेशल कोर्ट्स फक्त अशा केसेस हँडल करण्यासाठी या कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. तर त्या अनुषंगानं या सगळ्या गोष्टी नक्कीच होतील. म्हणजे वर्बल हॅरेसमेंट असो किंवा गँग रेप असो किंवा सोशल मीडियावर ज्या काही अट्रॉसिटीज आता क्रिएट केल्या जातात त्या सगळ्या अट्रॉसिटीजच्या अनुषंगानं या ठिकाणी
जोपर्यंत आपण फास्ट ट्रॅक कोर्ट्स करत नाही तोपर्यंत ह्याला निकाली आपण लावू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच असे स्पेशल कोर्ट्स निर्माण करण्याचा सुद्धा या कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे. या ठिकाणी आता ताई ज्या बोलल्या की महिलांचे स्पेशल पोलीस स्टेशन असले पाहिजे. महिलांचे स्पेशल पोलीस स्टेशन एकदम त्याची घोषणा आपण करू शकत नाही, पण वुमन फ्रेंडली पोलीस स्टेशन करण्याचा मानस महाविकास आघाडी सरकारचा नक्की आहे. आपण बघितलं असेल की पुण्यामध्ये त्याची सुरुवात झालेली आहे आणि हळूवार पूर्ण जिल्ह्यामध्ये सगळे जिल्हे महाराष्ट्राचे वुमन फ्रेंडली पोलीस स्टेशन साठी आपण कव्हर करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी पावलं उचलली. निश्चितच पुन्हा एकदा या चर्चेमध्ये सहभागी होणार आहोत. आपल्यासोबत रश्मी पारस्कर देखील आहेत आणि स्वतः मंत्री यशोमती ताई देखील आहेत. या चर्चेमध्ये पुन्हा एकदा येतोय, पण एक महत्त्वाची बातमी घेतली. एक महत्त्वाची बातमी अशी आहे की शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग सरनाईक मुंबईतल्या ईडीच्या ऑफिसमध्ये चौकशीसाठी दाखल झालेले आहेत. ईडीला ते आज सामोरे जाणारे, ती चौकशी आज होतीये आणि त्यासाठीच हे दोघंही जण आता दाखल झाले आहेत. ईडीला त्यांच्या वकिलांच्या उपस्थितीतच ही चौकशी करावी लागणार आहे. हे वकील चौकशी पाहू शकणार आहेत पण ऐकू मात्र शकणार नाही आहेत आणि त्यांच्या चौकशीचं व्हिडिओ शूटिंग सुद्धा होणार आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. उदय जाधव आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. उदय, आत्ताच्या क्षणाचे अपडेट्स. रेणुका, थोड्याच वेळापूर्वी आमदार प्रताप सरनाईक हे ईडी कार्यालयात दाखल झालेले आहेत. फक्त आमदार प्रताप सरनाईक हेच आलेले आहेत, त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील इतर कुठलाही सदस्य त्यांच्यासोबत आतमध्ये चौकशीसाठी गेलेला नाही आहे. याआधी प्रताप सरनाईक यांना 3 वेळा समन्स बजावलेला आहे, तर विहंग सरनाईक जे प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव आहेत त्यांना 4 वेळा समन्स बजावलेला आहे. मात्र आज फक्त प्रताप सरनाईक हे ईडीच्या चौकशीला सामोरे गेलेले आहेत. जसं एक सुप्रीम कोर्टाने त्यांच्या ऑर्डरमध्ये म्हटलेलं आहे की प्रताप सरनाईक यांची चौकशी करण्यात यावी. मात्र ही चौकशी करत असताना ती चौकशीचं व्हिडिओ शूटिंग देखील केलं जाणार आहे. मात्र या चौकशीचा कोणताही वार्तालाप जो असेल किंवा कम्युनिकेशन जे असेल ती त्यांच्या वकिलाला ऐकू जाणार नाही, अशी जे साऊंडप्रूफ परिस्थिती आहे ती निर्माण करण्याचं तसं नियोजन ईडीने केलेलं आहे. त्यामुळे प्रताप सरनाईक यांच्या वकिलांच्या उपस्थितीमध्ये प्रताप सरनाईक यांची चौकशी ईडीचे अधिकारी करणार आहेत. आज दिवसभर प्रताप सरनाईक यांची किती वेळ चौकशी चालते आहे, त्याचबरोबर प्रताप सरनाईक काय नेमका खुलासा करतायत आणि ईडीच्या चौकशीमध्ये नेमकं काय निष्पन्न होत आहे हे आपल्याला पाहावं लागणार आहे. निश्चितपणेच म्हणूनच क्षणाक्षणाचे अपडेट्स उदय तुझ्याकडून घेत राहणार आहोत. आपण बघतोय की ईडीच्या तपासासाठी चौकशीसाठी आता प्रताप सरनाईक तिथे दाखल झालेत आणि यानंतर आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर आपण न्यूज 18 लोकमतच्या वृत्तमालिकेत पुन्हा एकदा सहभागी होऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि आपण बघतोय वृत्तमालिका विशेष न्यूज 18 लोकमतची नवा शक्ती कायदा जो अस्तित्वात येणार आहे, ज्याचं प्रारूप आता तयार झालेलं आहे आणि लवकरच राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तो मांडला जाणार आहे. आपल्या सोबत आहेत महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर आणि रश्मी पारस्कर या देखील आपल्या सोबत आहेत नागपूरवरून. अगदी खरं आहे. यशोमतीताई, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, जसं केतकी आपण मगाशी म्हटलं की यामध्ये घरगुती हिंसाचाराचा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या संदर्भात आपण डिस्कस करत असताना तुझ्या मनात आणखीन एक प्रश्न होता, तो देखील विचारूया. यशोमतीताई, बहुतेक वेळा जेव्हा डोमेस्टिक व्हायलन्स बद्दलचे घरगुती हिंसाचाराचे जे खटले चालवले जातात तेव्हा फौजदारी आणि सिव्हिल अशा 2 प्रकारे ते चालवले जातात. अनेक वेळेला जे आरोपीचे वकील असतात ते सिव्हिल पद्धतीने हा खटला चालवतात, ज्याचा फायदा आरोपीला मिळतो. या कायद्यामध्ये त्याबद्दल काय तरतूद आहे आणि फौजदारीच कायदा त्याप्रमाणेच हा खटला चालावा यासाठी काही तुम्ही विशेष प्रयत्न करणार आहात का? नाही, ह्या कायद्यामध्ये जे सगळे जे गुन्हे आहेत, सगळ्या ज्या ॲट्रॉसिटीज आहेत, मग त्या सोशल मीडियावरच्या असल्या, त्या वर्बल असल्या, त्या डोमेस्टिक व्हायलन्सच्या असल्या, या सगळ्या ॲट्रॉसिटीजवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आणि सेशन कोर्ट्समध्येच ह्या सगळे गुन्हे चालण्याच्या दृष्टिकोनातून हा कायदा समोर आणलेला आहे. संजय शेंडे आमचे प्रतिनिधी यशोमतीताई आता आपल्या सोबत आहेत. तिथे देखील काही महिला आहेत, त्यांचे देखील प्रश्न ऐकण्यासाठी आपण जातोय. संजय, आपण बघतोय की नवं प्रारूप तयार होतं आणि क्रांतिकारी ठरू शकतो कायदा, याबद्दल काय प्रतिक्रिया मिळत आहेत? खरंच वचक राहू शकतो का, धाक लागू शकतो का आणि खरंच महिला सुरक्षित राहू शकतात? तिथल्या महिलांना काय वाटतंय? संजय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो, आवाज येत आहे.
संजय, नवीन कायदा येऊ घातलेला आहे आणि त्या संदर्भात आपण आता महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमतीताई देखील आहेत. आपण तुम्ही जिथे आहात त्या परिसरातल्या महिलांना याविषयी काय वाटतंय? खरंच या कायद्याच्या तरतुदींनुसार महिला सुरक्षित त्यांना वाटू शकतं का? त्याच्या अंमलबजावणीमध्ये काय असलं पाहिजे असं त्यांना वाटतं की जेणेकरून या कायद्याची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे? निश्चितच रेणुका, खरं पाहिलं तर जेव्हा 1 वर्षापूर्वी अमरावती वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे एका प्राध्यापक युवतीला ॲसिड अटॅक करण्यात आला आणि 10 दिवसानंतर ती युवती त्या अटॅकमध्ये मृत्यू पावली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातही आंध्र प्रदेशच्या धर्तीवर दिशा कायदा लागू करावा म्हणून खरं तर मागणी होऊ लागली होती. आणि महाराष्ट्र राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पुढाकारातून खरं तर हा कायदा तयार झालेला आहे. आणि माझ्यासोबत अमरावती जिल्ह्यातील संभाजी ब्रिगेडच्या जिजाऊ ब्रिगेडच्या प्रसिद्धीप्रमुख आहेत, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष आहेत आणि इतर महिलासुद्धा आहेत. नेमकं त्यांना या कायद्याबद्दल काय वाटते आपण प्रत्यक्ष जाणून घेणार आहोत. तर मला सांगा, हा कायदा तयार झालेला आहे, तुम्हाला नेमकं काय वाटते? यातून महिलांना न्याय मिळेल? राज्यामध्ये शक्ती कायदा लागू होत आहे तर हे सर्व श्रेय भारतीय जनता पक्षाचे आहे. कारण गेल्या काही दिवसामध्ये आपण बघितलेलं आहे की वारंवार महिलांवरील अत्याचार वाढतच होते. लहान मुलगी असो की वृद्ध असो या राज्यामध्ये सुरक्षित नव्हती. आम्ही चांदा ते बांधापर्यंत, मेळघाटमधील दुर्गम भाग असो की बडनेरामधील कोविड सेंटर असो, या घटना आम्ही वारंवार त्याच्या निदर्शने करून आम्ही सरकारच्या लक्षात आणून दिलेलं आहे. आणि आम्ही नेहमी याच धर्तीवर आम्ही प्रयत्न केलेला आहे की आंध्र प्रदेशच्या धर्तीवर दिशा कायदा जो आहे त्या कायद्याचा अभ्यास करून आपल्या महाराष्ट्रामध्ये हा कायदा लागू करा. एसओपी लावा हे सुद्धा आम्ही वारंवार मागणी केलेली आहे. परंतु सरकारला आज उशिरा का होईना आज आमच्या मागणीला आम्ही दाद देऊन त्यांना जाग आलेली आहे. आमची सरकारकडून हीच अपेक्षा आहे की तुम्ही जो हा कायदा केलेला आहे हा कायदा नुसता कागदावर न राहता त्याची अंमलबजावणी कशी करता येईल याचा प्रयत्न तुम्ही करा. कारण कुठलाही कायदा केल्यावर ती अंमलबजावणी कशी करता येईल ही सरकारची त्याची मानसिकता आणि सरकारची इच्छाशक्ती असावी लागते. मी हेच सांगते की तुम्हाला जर वाटत असेल की महिला अजिबात सुरक्षित नाही आहे म्हणूनच आपण आता या धर्तीवर आपण महिला सुरक्षित होईल असा विश्वास सरकारने दाखवावा आणि याची कठोरात कठोर कारवाई कशी होईल आणि पुरुषी अत्याचाराला स्त्री बळी जाऊ नये अशी मी विनंती करते आणि सरकारने याकडे लक्ष द्यावे ही विनंती करते. निश्चितच सरकारने या कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करा अशी मागणी आहे. ताई, मला सांगा, तुम्ही काय सांगा? जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्राच्या वतीने अनेक दिवसांपासून दिशा कायद्याच्या धर्तीवरती महाराष्ट्रातही कायदा लागू करावा अशी विनंती करण्यात आली होती सरकारला. मी राज्य मंत्रिमंडळाचे महिला व बालकल्याण मंत्री आणि गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांचे आभार मानेन. पण त्यासोबतच तुम्हाला विनंती करेन की राजकीय इच्छाशक्ती आणि शासकीय अंमलबजावणीशिवाय या कायद्याला परिपूर्णता येणार नाही. त्यामुळे हा कायदा अस्तित्वात आणल्यानंतर त्याच्यावरती अंमलबजावणी ही व्हायलाच हवी. यासोबतच जो मसुदा तयार करण्यात आला आहे मी विनंती करेन राज्य सरकारला, या मसुद्यामध्ये एक मुद्दा आहे की 16 वर्षाच्या खालील जर मुलीवरती असा बलात्कार होत असेल तर आरोपीला ही जन्मठेप होईल, सश्रम कारावास होईल. पण मला विनंती आहे की वयोगट कुठलाही असो, अत्याचार हा अत्याचारच असतो. त्यामुळे फाशी ही एकमेव सजा असायलाच हवी. ऍसिड अटॅकच्या बाबतीत सुद्धा असंच म्हटलं गेलेलं आहे की सश्रम कारावास होईल. पुन्हा एकदा विनंती करेन की ऍसिड अटॅक करता क्षणीच त्या मुलीचा त्या क्षणी मृत्यू झालेला असतो. त्यामुळे सरकारला परत एकदा विनंती असेल की आपण सगळ्यांनी प्रभावी अंमलबजावणी करावी आणि राज्य सरकारने लवकरात लवकर हा कायद्यावरती मंजुरी देऊन सगळ्यांनी राजकीय मतभेद विसरून केवळ महिलांच्या हितेचा विचार करावा. कारण कोपर्डी, हिंगणघाट त्यासोबतच या सगळ्या आंध्र प्रदेश या सगळ्या हिंगणघाट या सगळ्या घटनेसोबतच खैरलांजीची झालेली जखम सुद्धा त्याचीही ओल त्याचीही सल आजही तेवढीच कायम आहे. अगदी खरं आहे. अमरावतीतल्या महिलांचं म्हणणं आपण बघतोय की ते आक्रमकपणे मांडताना दिसत आणि त्यांच्या मागे एक भावना खूप महत्त्वाची आहे की हल्ला झाल्यानंतरच त्या महिलेला किती वेदना सहन कराव्या लागत असतात या सगळ्याचा विचार यामध्ये होणार आहे का? आपण रश्मी पारसकर आता आपल्या सोबत आहेत. रश्मीताई, तुम्ही देखील या क्षेत्रात काम करताय, महिलांच्या सुरक्षेविषयी आणि त्यांना कसं शिक्षण दिलं पाहिजे याविषयी देखील आपण आधी बोललो होतो. तुमच्यासोबत आणखीन एक महिला आहेत, त्यांना काही थेट प्रश्न विचारायचे आहेत का? कारण त्यांना देखील अशाच काही त्रासांना सामोरं जावं लागलंय, त्या देखील थेट बोलू शकतात. यशोमतीताईंशी देखील रश्मीताई, तुमच्या शेजारच्या ज्या महिला आहेत त्यांना सांगू शकाल की तुम्ही बोलू शकता थेट, आमच्यापर्यंत तुमचा आवाज आम्हाला ऐकायला येतोय आणि आपल्या मान्यवर मंत्री देखील त्यांची वेदना समजून घेणार आहेत. चालेल. आपल्यासोबत
आपल्यासोबत जी मैत्रीण बसली आहे, न्यूज 18 लोकमतनीच तिला बोलवलं होतं. त्यावेळी इथेच ह्या न्यूज रूम मध्येच माझी तिची भेट झाली. तेव्हापासून ती संपर्कात आहे. एका मुलाने जो तिच्यावर अत्याचार केला भयावह पद्धतीने आणि तो त्याच्या घरी जम्मूला पळून गेला आणि तिच्या केसमध्ये स्वतः नीलम गोऱ्हेंनी जातीने लक्ष घातलं, अनिल देशमुख यांनी जातीने लक्ष घातलं. एवढं असून सुद्धा 6 महिनेपर्यंत त्या गुन्हेगारास अटक झाली नाही. पोलीस म्हणाले की गाड्या बंद आहे. जेव्हा की गाड्या डायरेक्ट पुणे ते हे गाडी बंद होती, पुणे ते जम्मू. मग ह्यांनी जातीने लक्ष घातल्यावर 2 महिन्यांनी पोलिसांची गाडी निघाली. इतकी यंत्रणा थंडावलेली आहे. त्यामुळे बरेचदा हे एक उत्तम उदाहरण आहे या मैत्रिणीचं की अगदी गृहमंत्र्यांनी आणि नीलमताईंनी लक्ष घालून सुद्धा न्याय मिळायला किंवा निदान त्या गुन्हेगाराला अटक व्हायला वेळ लागला. आणि किती वेळ लागला. आणि तिथे पण खूप भानगडी झाल्या. पोलीस स्टेशन समोर लोकांनी घेराव घातला आणि खूप मोठं प्रकरण ते झालं. पण ह्या मुलीची जिद्द आहे की हिने प्रत्येक ठिकाणी जाऊन न्याय मागितला आणि ती लढली आणि लढते आहे आणि लढणार आहे. तर मी विनंती करीन माझ्या मैत्रिणीला की ही खरोखर निर्भय आहे. तिने मन मोकळेपणाने इथे बोलावं की आज नवीन कायदा आलाय, तुझ्यासारख्या लढणाऱ्या मुली आहेत म्हणूनच हा कायदा आज आलाय. तर मी माझ्या निर्भया मैत्रिणीला विनंती करते की तिने पण जरा बोलावं ह्या विषयावर. मी सर्वात पहिले थँक्यू न्यूज 18 लोकमत चॅनलचं खूप खूप आभारी आहे की त्यांनी मला इथे आणलं आणि त्यानंतर माझी ओळख करून दिली ज्यांच्या नीलम गोरे ताई, रश्मी ताईंसोबत. आणि खूप खूप मी आभारी मानते त्यांचं. या कायद्याबद्दल, कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत, तुला काय वाटतं? या मी सर्वांना धन्यवाद करते की म्हणजे गृहमंत्र्यांनी हा नवीन कायदा आणलेला आहे किंवा जे पण काही ते करत आहेत तर ते म्हणजे मुलींसाठी खूप चांगलं करत आहेत. आणि होप सो की आम्हा मुलींना न्याय मिळवून देऊ शकणार याच्यासाठी आणखी पुन्हा गंमत अशी आहे, पोलीस स्टेशन मध्ये जशी हिने नागपूरहूनच तक्रार केली आणि ती 0 FIR मध्ये पुण्याला गेली. ही मनोधैर्य योजनेअंतर्गत हिला पैसे मिळायला हवे होते. पण हिला आता कल्पनाच नाही आहे. आम्ही बघितलं हिची कोणतीच केस गेलेली नाहीये. आणि दरवेळी हे असे प्रकार होत असतात. जसं की महाराष्ट्रात हा अभ्यासाचा विषय आहे. न्यूज 18 लोकमतनी पण हा विषय उचलून धरावा असं मला वाटतं. निर्भया फंड आहे, केंद्र सरकारने जो ग्रँट केलेला निर्भया फंड आहे. 2 वर्षांपासून त्याचा 0 अमाऊंट येतोय. त्याच्या 2 वर्षांपासून कोणताही अमाऊंट पाठवला गेला नाही. अगदी रश्मीताई, आपण याच मुद्द्यावर यशोमतीताईंना सुद्धा विचारूयात. यशोमतीताई, तुम्ही ऐकलं असेल ही पीडित महिला आपल्या सोबत आहेत आणि या सगळ्या अत्याचारातनं तिला सामोरं जावं लागलं होतं. अशा अनेकांना हा कायदा नक्कीच आधार ठरणार आहे. पण जो मुद्दा रश्मीताईंनी उपस्थित केलेला आहे निर्भया फंडचा, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण महिला आणि बालकल्याण मंत्री म्हणून तुमच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. 2 वर्षांपासून फंड नाही, कारण त्याच्या आधी तो फंड वापरला गेला नाही, तसाच पाठवलाय ताई. निर्भया फंड हा सेंट्रल गव्हर्नमेंटनी पाठवलेला फंड आहे आणि तो जरी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येऊन तो वितरित होतो, पण स्टेटमध्ये तो होम मिनिस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी जातो. परवा पण आम्ही त्याची मीटिंग घेतलेली आहे आणि त्या मीटिंगमध्ये आम्हाला असं कळलं आहे की होम मिनिस्ट्रीनी त्याच्या अनुषंगानं काही व्हेकल्स आणि काही विक्टिम्सपर्यंत लवकर पोचण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी त्यांनी ती पावलं उचललेली आहे आणि त्या अनुषंगानं ती मंडळी सगळी कामाला लागलेली आहे. ह्या वर्षी तो फंड नक्की वापरला जाईल असं आमची पण अपेक्षा आहे. यशोमती, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न. विजयाताई रहाटकर आतापर्यंत महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या आणि त्याच्यानंतर ते पद रिकामं आहे. सातत्यानं अशी मागणी होते की एकीकडे जर हा कायद्याचा विचार होऊ शकतो, हा निश्चितच राज्यासाठी चांगला ठरू शकतो, मग महिला आयोगाचं अध्यक्षपद अजूनही रिक्त का? तुमचं म्हणणं बरोबर आहे. महिला आयोगाचं अध्यक्षपद खरं
लवकरात लवकर भरल्या गेलं पाहिजे होतं, पण अध्यक्षपद नाही म्हणून त्या ठिकाणी काही लक्ष नाही किंवा ती सिस्टम सुरू नाही आहे अशातला भाग नाही आहे. मी आणि माझे सेक्रेटरी दोघंही जण आम्ही सातत्याने महिला आयोगावर त्या ठिकाणी लक्ष आहे. या लॉकडाऊनच्या काळामध्ये देखील जे काही कंप्लेंट झाले होते, जे काही ऑनलाईन कंप्लेंट्स होते, जे काही आम्हाला फोन झाले होते, हेल्पलाईनवरनं फोन झाले होते, त्या सगळ्या आम्ही गोष्टी हँडल करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. महिला आयोगावर लवकरात लवकर सगळीच महामंडळं ज्या वेळेला होतील त्याच वेळेला हे कमिशन देखील होईल असं मला वाटतं आहे. पण ते लवकर व्हावं असं आमची सर्वांची देखील इच्छा आहे. याच्यामध्ये ते आणखी एक मुद्दा आहे, तो म्हणजे स्पेशल कोर्ट्स तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे याच्यामध्ये उभारली जाणार आहेत. विशेष महिला सरकारी वकिलांची नेमणूक केली जाणार आहे. काहीसा वेळ नक्की या सगळ्या प्रक्रियेला लागू शकतो. हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर व्हाव्यात यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण एकदा कोर्टात जर हा खटला गेला तर मग वर्षानुवर्ष लागतात त्यासाठी आणि मग तो न्याय मिळण्याची उमेद जाते आणि न्याय मग उशिरा जो मिळतो तो न्याय नसतो असं म्हटलं जातं. तुमचं म्हणणं अतिशय बरोबर आहे. स्पेशल कोर्ट्स आणि स्पेशल वकील लोकांची जी फौज आपल्याला निर्माण करायची आहे त्याच्यासाठी एक वेगळी यंत्रणा लॉ डिपार्टमेंटची तिथे कामी लावावीच लागणार आहे. पण हा कायदा आपल्या विधानसभेमध्ये मंजूर झाल्यानंतर हा कायदा वर प्रेसिडेंटकडे ज्या वेळेला जातो त्यावेळेला तिथनं देखील मंजुरात मिळणं अतिशय गरजेचं आहे. पण तिथे काय होतं काय नाही होत हे बघूया. पण आपल्याकडे ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या आपण नक्कीच करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचललेली आहे. मग ते फ्रेंडली पोलीस स्टेशन्स असो, वुमेन फ्रेंडली पोलीस स्टेशन असो किंवा चाइल्ड फ्रेंडली पोलीस स्टेशन्स असो, मग त्यांचे काउन्सिलिंग असो, त्या ठिकाणी त्या इन्स्टिट्यूट्स आहेत ज्या ठिकाणी त्या महिलांना घेऊन जातं त्यांना देणारं जो आपल्याला पैशाची जी गरज पडते, मनोधैर्य योजनेची इम्प्लिमेंटेशनची जी व्यवस्था आहे आणि निर्भया फंड, ह्या सगळ्या गोष्टींचं खूप काम सुरू आहे आणि ते लवकरच लवकर आपल्याला सगळ्यांना जे अपेक्षित आहे ते या ठिकाणी होईल. निश्चितच आव्हानात्मक आहे आणि त्याच्यासाठीच्या सदिच्छा आमच्या देखील तुमच्यासोबत आहेत आणि महाराष्ट्रातली प्रत्येक महिला काय किंवा सगळे नागरिक त्यासाठी तुमचं अभिनंदन करतात. या चर्चेत पुन्हा एकदा केतकी सहभागी होऊयात, पण एक ब्रेक घेणार आहोत आणि या चर्चेत पुन्हा एकदा सहभागी होऊया. आणि ब्रेकनंतर आपण थेट जातोय पुण्याला. आपल्या डॉक्टर रश्मी पारस्कर सामाजिक कार्यकर्त्या या चर्चेत सहभागी झाले. डॉक्टर रश्मी, तुम्ही माफ करा नागपूरहून आता आपल्या सोबत आहेत. रश्मी, जसं आपण बघत होतो मगाशी त्या पीडितेला आतापर्यंत काय त्रासाला सामोरं जावं लागलंय, त्यांना आणि तुम्हाला देखील असाच प्रश्न विचारायचा आहे की या कायद्यामध्ये कशा पद्धतीनं अंमलबजावणी होईल, ज्या आधी त्रुटी होत्या ज्याच्यावर मात करून या कायद्याची अंमलबजावणी करता येऊ शकेल असं तुम्हाला वाटतं? आतापर्यंत काय त्रासाला तुम्हाला देखील या सगळ्या केसेसमध्ये सामोरं जावं लागलंय? मुळामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर पोलिसांच्या उदासीनतेला आम्हाला सामोरं जावं लागतं. दुसरं असं की मुलींना कायद्याची माहिती नसते ह्याच्यासाठी सामोरं जावं लागतं. तिसरं असं तुम्ही जो प्रश्न विचारला की ह्या कायद्यामुळे काय, तर ह्या कायद्यामुळे जर ह्या कायद्याचा नीट अभ्यास केला आणि हा जर जनतेपर्यंत पोहोचवला तर मुलींना एक बळ हा कायदा देतो आहे की पोलीस स्टेशनपर्यंत जाऊन, आणि पोलीस स्टेशनमध्ये जायची गरज नाही, कोणत्याही महिलेला मुलीला जर काहीही तिच्यावर अत्याचार झाला असेल तर तिला घरीच पोलिसांना पण बोलवता येतं, फोनवरूनही त्यांच्याशी संवाद साधता येतो, गाडी येते तिच्यासाठी तिला जर पोलीस स्टेशनला जायचं असेल तर. ह्या सगळ्या चांगल्या तरतुदी आहे, त्यांना अजून बळकट करण्याच्या दिशेने हे एक पाऊल नक्कीच आहे. जसं ऍसिड अटॅक मधल्या ज्या तरतुदी होत्या कायद्याच्या त्या खूपच वीक होत्या, गुन्हेगाराला शिक्षा होत नव्हती. आता शिक्षेचं प्रमाण मात्र अतिशय कडक शिक्षा केलेले आहेत. त्यामुळे पुढे जाऊन अशी शिक्षा जर झाली तर उद्या जाऊन धजावणार नाही. जसं की आपली ही जी मैत्रीण आहे हिच्या बाबतीतच असं झालं की अजूनही तो जो जम्मूला पकडला गेलेला हिच्यावर अत्याचार करणारा युवक आहे त्याला अजूनही बेल मिळालेली नाही आहे. तर आता जेव्हा शिक्षा होईल तेव्हा ती कडक स्वरूपाची शिक्षा राहील,
प्रूव्ह करण्यासाठी पण अनेक पुरावे लागतात आणि मुली आणि महिला त्या बाबतीत एखादे गुन्हा सिद्ध करायला खूप अपुऱ्या पडतात. तर त्या दिशेने ह्या कायद्यामध्ये काय तरतुदी आहे हे पण आपण जरा पाहायला पाहिजे. कारण की बरेचदा कायद्यांमध्ये असं असतं की गुन्हेगाराला खूप पळवाटा असतात. त्या पळवाटा ह्या शक्ती कायद्यामध्ये त्या पळवाटांबद्दल काय केलेलं आहे हा खरा प्रश्न आहे. कारण की पुढे पहिले जामीन मिळत नाही असं जरी असलं तरी 1-2 वर्षांनी तो गुन्हेगार सहजी सुटून जात असतो पुढच्या कोर्टमध्ये. गुन्हा सिद्ध होण्याचं प्रमाण फार कमी आहे जेव्हा की गुन्हा झाला असतो. कारण मुलगी स्वतःची बदनामी अशी करणार नाही स्वतःहून आणि स्वतःला त्रास करून घेणार नाही इतका मोठा कोर्टात जाणं, पोलीस स्टेशनमध्ये जाणं. तर पळवाटांचं काय हा प्रश्न मात्र इथे थोडासा अनुत्तरित राहतो आहे. गुन्हेगाराला पळवाटा देण्यासाठी त्या नको द्यायला म्हणून काही ह्या कायद्यामध्ये फारसं केलं नाहीये. शिक्षेचं आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं. ऍसिड हल्ला किंवा अशाचे छोटे मोठे गुन्हे ज्यांच्याबद्दल फारसे काही हे नव्हते, जे नॉन बेलेबल असे ऑफेन्सेस धरले जात नव्हते ते आता नॉन बेलेबल, जे बेलेबल होते ते नॉन बेलेबल ऑफेन्सेस आहेत आज. ही एक चांगली गोष्ट आहे. पण जसं सेन्सिटायझेशन असावं, जसं दामिनी पथक आहे ते अपुरं पडतं, ते काम करत नाही. ह्या यंत्रणा सज्ज करणं हे माझ्या तेच विचारायचं की तपास यंत्रणा अधिक सक्षम करण्याबाबत या कायद्यामध्ये फारसं काही दिसत नाहीये. कारण तपास यंत्रणाच पुरावे गोळा करतात आणि त्याच्या आधारेच खटला उभा राहू शकतो. त्यामुळे तपास यंत्रणा सक्षम करण्याबद्दल या कायद्यामध्ये काही त्रुटी आहेत असं वाटतंय? तपास यंत्रणा म्हणूनच पहिल्यांदाच मी यशोमतीताईंना मागणी केली की तुम्ही महिलांसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन करा. तुम्हाला फक्त भरोसा सेल करून होणार नाही. कारण भरोसा काही झालं आम्ही पाहिलं पोलिसांचा अप्रोच असतो अगदी SP IG पासून आम्ही जातो, ते एंटरटेन करतात, खूप चांगलं वागवतात आणि मग ते आम्हाला भरोसा सेलकडे पाठवून देतात. आणि भरोसा सेल म्हणजे काही झालं तर अख्ख्या नागपुरात एक भरोसा सेल आहे, ते किती महिलांना पुरणार आहेत आणि त्यांची पण कार्यक्षमता आहे. तर मुळामध्ये महिलांसाठीचे पोलीस स्टेशन, महिलांनी चालवलेले पोलीस स्टेशन हे आवश्यक आहे, जिथे महिला पोलिसांचं प्रमाण 50% राहील, ज्यांचं वेगळ्या प्रकारे सेन्सिटायझेशन होईल, वेगळ्या प्रकारे ट्रेनिंग होईल. हे इथे कुठे होताना दिसत नाही. जोपर्यंत कायदा आणि शासन व्यवस्था ह्यामध्ये स्वतंत्र पोलीस स्टेशन, स्वतंत्र न्यायालय ह्या गोष्टींची व्यवस्था होत नाही तोपर्यंत कोणत्याच कायद्याला फारसं बळ मिळणं शक्य नाही. डॉक्टर रश्मी, आणि या सगळ्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो जो मगाच्या एका चर्चेमध्ये एका मान्यवरांनी उपस्थित केला होता की राजकीय आणि सामाजिक दबाव देखील या सगळ्यामध्ये खूप असतो आणि त्या भीतीपोटी किंवा त्या दडपणापोटी देखील अनेक केसेस समोर येत नाहीत. तुम्ही देखील जेव्हा फील्डवर काम करता आणि फील्डवर आतापर्यंतचं काम आणि आता आलेल्या कायद्याची अंमलबजावणी यामधली ही जी गॅप आहे, तुम्हाला असं वाटतं की ही तरी भरून निघू शकेल? थोडं, म्हणूनच मी म्हटलं की हे एक पाऊल पुढे आहे. हे एक पाऊल पुढे आहे. पण प्रत्यक्षात होताना जसं मी निर्भया फंडाचं सांगितलं की 2 वर्षापासून निर्भया फंड का आला नाही याचं कारण महाराष्ट्र शासनाने फंड येऊनही तो परत पाठवलाय. ही आणि एवढ्या म्हणजे एकीकडे आपल्याला दिसतंय की बलात्कारांच्या संख्येत वाढ होते, ऍसिड हल्ल्यांमध्ये वाढ होते, कंप्लेंट करण्यामध्ये पण वाढ होते, लोकही बोलायला लागलेत, महिला पुढे येऊन बोलायला लागले, त्यांचे कधी कधी कुटुंबीय त्यांना सपोर्टही करतात, कधी कधी अजिब म्हणजे बहुतेक वेळा तर करतच नाही. एवढं सगळं असून ती महिला किती संघर्ष करत असते, ती लहान वयातली मुलगी किती संघर्ष करत असते न्याय मिळायला, याची कल्पना असूनही तो फंड वापस का जातो आणि त्यानंतर तो येत नाही, त्याच्याबद्दल काहीच का केल्या जात नाही. आज गरज आहे प्रत्येक पीडितेला की तिच्या केसची शहानिशा करून लवकरात लवकर तिला एक रक्कम देण्यात यावी. तर ह्या सगळ्या गोष्टींच्या म्हणजे यंत्रणा मजबूत करण्यासाठी हा कायदा अतिशय कुचकामी आहे. अगदी आपण अपेक्षा करूया की या त्रुटी, याच्यातल्या ज्या त्रुटी तुम्ही सांगताय त्यांचा अभ्यास केला जाईल आणि आता प्रारूप आहे, उद्या आता जे हिवाळी अधिवेशन आहे त्यामध्ये पटलावर मांडलं जाईल, त्यानंतर तो केंद्राकडे जाईल, राष्ट्रपतींकडे जाईल आणि मग तो कायद्यामध्ये रूपांतरित होईल. तोपर्यंत बऱ्याच सुधारणा होतील अशी आपण अपेक्षा करूया. आता धन्यवाद रश्मिताई आमच्याशी बोलल्याबद्दल आणि महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही या मुद्द्यावर सांगितल्याबद्दल. आणि या वृत्तमालिकेत आपण जाणून घेतल्या की या महिलांच्या काय प्रतिक्रिया आहेत, पीडितांच्या काय प्रतिक्रिया आहेत. वृत्तमालिका अशीच सुरू राहणार आहे, पण इतरही बातम्यांचा पुन्हा भेटणार आहोत पण एका ब्रेक नंतर.
आणि ब्रेकनंतर पुन्हा या वृत्तमालिकेत आपण सहभागी होतोय आणि त्यासाठी आमच्या प्रतिनिधींपर्यंत देखील पोहोचणार आहोत. काही वेळापूर्वी जसं आपण केतकी बघितलं की यशोमती ठाकूर देखील आपल्या सोबत होत्या आणि यामध्ये त्यांनी हे देखील म्हटलं होतं की या कायद्याची अंमलबजावणी होताना निश्चितच ही सगळी एक मोठी प्रक्रिया आहे, पण यामधल्या काय काय तरतुदी आहेत त्या देखील आपण एकीकडे स्क्रीनवर बघतोय आणि त्याच वेळेला आपण जातोय. आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे आता आपल्या सोबत आहेत. रायचंद, आपण राज्यभरातल्या प्रतिक्रिया जाणून घेतोय. काय वाटतंय इथल्या महिलांना, जुन्नरच्या महिलांचं काय म्हणणं आहे? नक्कीच रेणुका, ग्रामीण भागातल्या महिलांच्या सुद्धा नेमक्या अपेक्षा काय आहेत या कायद्याकडनं आणि काय अनुभव आहे? जुन्नर तालुक्यातला आदिशक्ती महिला बचत गट आहे आणि त्यांच्या मार्फत वेगवेगळे प्रोग्राम वर्षभर राबवले जातात. त्या महिला आणि त्यांच्यासोबत काही वकील सुद्धा आहेत, त्यांनाही विचारणार आहोत. ताई, मला सांगा, कसं पाहता या कायद्याकडे ज्यावेळेस तुम्ही ही बातमी पुढे आली, काय तुमच्या अपेक्षा आहेत नेमक्या? या ठिकाणी आदिशक्ती महिला संस्थेच्या मार्फत गेली 5 वर्ष आम्ही महिलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि वेगवेगळ्या कार्यक्रमाचे यात आयोजन करत असतो. तर बऱ्याचदा महिलांना जर त्या डिप्रेशनमध्ये असतील तर त्यांचं ते डिप्रेशन बाहेर काढायला आम्हाला मदत होते. त्यांना बाहेरच्या समाजात काय चाललंय हे माहिती होतं. त्याचबरोबर काही पीडित महिला असतील ज्यांच्यावर अत्याचार होत असतात तर त्या संदर्भात आम्हाला काम करण्याची संधी मिळते. पण हा जो आम्ही राहतो तो पूर्ण ग्रामीण भागही म्हणता येत नाही आणि खूप शहरी पण नाहीये. त्यामुळे अशा मध्यम गावामध्ये आम्हाला त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी मार्ग दाखवणं हे त्यांना थोडंसं अवघड पडतं. महिला दक्षता कमिटीमध्ये काम करत असताना आम्ही पोलिसांपर्यंत पोहोचू शकतो, वकिलांपर्यंत त्यांना नेऊ शकतो किंवा एखाद्या संस्थेमार्फत आम्ही त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्या महिलांना त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळण्यापर्यंत पोहोचण्यासाठी कधी कधी खूप अडचणी येतात आणि त्या अडचणींवर खूप कालावधी जातो आणि त्या कंटाळून अक्षरशः सोडून देतात, असंही आम्ही पाहिलेलं आहे. कालावधी जातो आणि तुमच्यासोबत ह्या आणखीन काही महिलांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत आणि आपण बघतोय की शक्ती कायद्यातल्या एक तरतुदी काय त्या देखील आता आपण स्क्रीनवर बघतोय. पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचणार आहोत, पण काय काय तरतुदी आहेत त्यावर एकदा नजर टाकूयात. 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवरच्या गुन्ह्यासंदर्भात देखील या तरतूद करण्यात आली. अत्याचार प्रकरणी मरेपर्यंत जन्मठेपेची तरतूद या कायद्यात आहे. त्याचप्रमाणे बलात्कार प्रकरणी अजामीन पात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. हा अत्यंत महत्त्वाचा यामधला मुद्दा आहे. बलात्काराच्या गुन्ह्यातल्या आरोपीला फाशीची तरतूद यात करण्यात आलेली आहे. आरोप सिद्ध झाल्यास 21 दिवसात फाशीची तरतूद, ज्याची वारंवार रेणुका मागणी होत होती, ती सुद्धा तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. 13 जिल्ह्यांमध्ये विशेष न्यायालयांची स्थापना करणार असल्याचं देखील यात नमूद करण्यात आलंय. सध्याच्या कायद्याअंतर्गत खटल्यासाठी 4 महिन्यांचा अवधी देण्यात आलेला आहे. अतिशय क्रूर प्रकरणात फाशीची तरतूद किंवा जन्मठेप आणि दंड अशी देखील तरतूद या शक्ती कायद्यामध्ये आहे. ओळखीच्या व्यक्तीनं बलात्कार केल्यास त्याला मरेपर्यंत जन्मठेप ही अतिशय महत्त्वाची शिक्षेची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे. कारण आपण जर बघितलं तर बहुतेक वेळा ओळखीच्याच लोकांकडून बलात्कार झाल्याच्या घटना, विशेषतः लहान मुलींवर ओळखीच्या व्यक्तीनं बलात्कार केल्याच्या घटना जास्त समोर येत आहेत. 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवरच्या अत्याचार प्रकरणी मरेपर्यंत जन्मठेपेची तरतूद देखील या शक्ती कायद्यात आहे. आणि पुन्हा पुन्हा महिला अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना मरेपर्यंत जन्मठेप देण्यात येण्याची सुद्धा तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. ऍसिड हल्ला हा अजामीनपात्र गुन्हा असल्याचं देखील या कायद्यात तरतूद करण्यात आली. त्याप्रमाणेच त्या शिक्षेची तरतूद त्या आरोपीला त्याला सामोरं जावं लागेल. पण याच मुद्द्यावर रेणुका असं आहे की ऍसिड हल्ला केल्यास किमान 10 वर्षांची किंवा मरेपर्यंत जन्मठेप जी आहे, तर अशी मागणी होती की ऍसिड हल्ला केल्यास सुद्धा फाशीची शिक्षा देण्याची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात यावी, अशी देखील मागणी महिलांकडून केली जाते. आपण बघितलं आता काही पीडितांच्या प्रतिक्रिया आणि त्यांनी असं म्हटलं की ऍसिड फेकण्याचा प्रयत्न केला तर 10 ते 14 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास अशी देखील यात तरतूद करण्यात आली आहे. आणि यानंतर आपण या वृत्तमालिकेवर आणखीही बोलणार आहोत. आपल्याला इतरही घडामोडी जाणून घ्यायच्या आहेत, पण सध्या वेळ झाली इथेच थांबण्याची. फक्त न्यूज 18